आज आपण बनवले मस्त हेल्दी रेसिपी सोयाबीन वडीचे मंचुरियन तयार केलेले आणि मस्त एकदम तयार झालेले आपले खाण्यासाठी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला आज बनवूया मस्त सोयाबीन वडीचे मंचुरियन करायचे आपल्याला मस्त. आणि सुरुवातीला बघा एक मोठं बाउल मी सोयाबीन घेतलेले आणि गरम पाणी केलेले मस्त आणि त्याच्यामध्ये त्या बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला. आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला ते चांगले फुलून येतात गरम पाण्यामध्ये, मस्त भिजल्या जातात मस्त. हाताने बघा सगळं पाणी आपल्याला सोयाबीन वड्यांमधून काढून घ्यायचं आहे. आणि एका ताटात घेतलेले बघा मी सोयाबीन, त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कोणी मैदा पण टाकू शकता, तांदळाचं पीठ पण टाकू शकतो आपण. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. खूप मस्त तयार होते आपले मंचुरियन सोयाबीन वडीचे. एकदम हेल्दी मस्त रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थोडंसं एक छोटा चमचा मी मिरे पावडर टाकलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे. तेल छान तापून घ्यायचं आपल्याला आणि नंतर सोयाबीन तळून घ्यायचे आपल्याला. बाहेरचं आणण्यापेक्षा आपण घरीच करू शकतो एकदम. आणि एकदम मस्त तयार होते मंचुरियन आपलं मस्त खाण्यासाठी. आता बघा आपले सगळे सोयाबीनच्या वड्या तळून झालेल्या आहे आणि मस्त बारीक मी लसूण केलेलं आहे. आलं पण लसूण बारीक करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मस्त तेलामध्ये लसूण होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ, म्हणजे टेस्ट एकदम मस्त येते मंचुरियनला. आणि नंतर आलं टाकायचं आपल्याला बारीक केलेलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आलं आणि लसूण. आणि आता बघा मी कांदा असा चौकोनी कापून घेतला होता, आपण मंचुरियनला कापतो तसा. आणि शिमला मिरची तशीच कापून घेतली ती चौकोनी, छोटे छोटे काप करून घेतलेले होते. आणि मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले 2 मस्त. टोमॅटो सॉस पण टाकलेला आहे आणि टोमॅटो पण कापून टाकलेले. एकदम मस्त तयार होतं आपले मंचुरियन. आणि आता टोमॅटो टाकून घ्यायचे बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त, थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, आलं, लसूण, मस्त डिश तयार होणार आहे आता आपली मस्त मंचुरियनची. सोयाबीन वडी मंचुरियन एकदम हेल्दी रेसिपी आपली. आणि आता आपल्याला बघा त्याच्यामध्ये सॉस टाकून घ्यायचं आपल्याला. थोडा कमी टाकलेला आहे कारण मी टोमॅटो टाकलेले आहे ना, मग सॉसचा वापर थोडा कमी केलेला आहे मी. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता याच्यामध्ये पण मी मिरीपूड टाकलेली थोडी, अर्धा चमचा. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं. आणि बघा आता सोया वडी टाकून घ्यायची आपल्याला मस्त कढईमध्ये. आणि मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, सगळं टाकलेलं आणि सोया वडी. आणि हे कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे बघा सोयावडीमध्ये, म्हणजे मंचुरियन एकदम मस्त तयार होतात आपले. मीठ टाकायचे चवीनुसार. आणि थोडं 1-2 मिनटं छान होऊ द्यायची येते. आणि थोडीशी कांद्याची पात टाकायची बघा याच्यावर. कांद्याची पात नसेल तर मग कोथिंबीर पण टाकू शकतो आपण, पण कांद्याच्या पातीने अजूनच टेस्ट येते मंचुरियनला. आणि तयारी बघा आपले मंचुरियन आता मस्त ताटामध्ये सर्व करायची खाण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त हेल्दी आपले सोयाबीन वडीचे मंचुरियन तयार झालेले खाण्यासाठी.